स्वामी समर्थ. तुम्हाला माहीत आहे का, जगातले सर्वात बुद्धिमान, सर्वात यशस्वी आणि सर्वात शक्तिशाली लोक एकच सिक्रेट फॉलो करतात. एक असं रहस्य जे तुम्हाला मानसिक शांती, अपार यश आणि अतूट आत्मबळ देऊ शकते. आज आम्ही तुम्हाला तेच गुप्त रहस्य सांगणार आहोत जे ऋषीमुनी, साधक आणि महान योगी यांना हजारो वर्षापासून माहीत होतं. ब्रह्ममुहूर्त. पण फक्त ब्रह्ममुहूर्तावर जागणं पर्याप्त नाहीये. या वेळेला काय करायला हवं आणि काय करू नये, आणि अशा काही चुका ज्या तुमच्या संपूर्ण प्रयत्नांना निष्फळ ठरवू शकतात. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघता तर तुम्हाला ते 7 अनमोल रहस्य मिळतील ज्याने तुमचं नशीब बदलू शकतं. आणि जर तुम्ही व्हिडिओला स्किप केलं तर कदाचित तुम्ही जीवनातल्या सर्वात मोठ्या किमती शक्तीपासून वंचित राहाल. मग तुम्ही तयार आहात का या अलौकिक ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी? जर हा, तर या व्हिडिओमध्ये आमच्याबरोबर शेवटपर्यंत नक्की थांबा. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक दुसऱ्यांपेक्षा जास्त यशस्वी, जास्त हुशार, जास्त आत्मविश्वासी का असतात? तर हे फक्त मेहनतीचं फळ आहे का, की याच्या पाठीमागे कोणती रहस्यमय शक्ती लपलेली आहे का? जरा विचार करा. रात्रीच्या वेळी जेव्हा जग आपल्या साखर झोपेत असतं तेव्हा एक रहस्यमय शक्ती पूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रवाहित होत असते. ही शक्ती जी आशिकांना दिव्य दृष्टी देत असते, जी साधकांना सिद्धी देते आणि जी आजसुद्धा त्या लोकांचं भाग्य बदलून देते जे याला समजतात. या शक्तीचं नाव आहे ब्रह्ममुहूर्त. ही कोणी साधी वेळ नाहीये, तर ब्रह्मांडामधील ही सर्वात ऊर्जामान, सर्वात पवित्र आणि सर्वात शक्तिशाली वेळ आहे. ही ती वेळ आहे ज्या वेळेस सर्व देवी देवता पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात. जेव्हा महर्षी पतंजलीने योगसूत्राची रचना केली होती, जेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता, यावेळीच भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं, तेव्हा सुद्धा हीच वेळ होती. पण तुम्हाला माहीत आहे का की ब्रह्ममुहूर्तामध्ये जागणं तुमच्या नशिबाला बदलू शकतो? हे सत्य आहे. ही फक्त एक धार्मिक मान्यता नाहीये, तर एक वैज्ञानिक सत्य आहे. जे लोक या वेळेला उठून ध्यान धारणा करतात ते मानसिक रूपाने दुसऱ्यांपेक्षा अधिक पटीने शक्तिशाली बनतात. जे या वेळेला वाचतात त्यांची स्मरणशक्ती खूप पटीने वाढते, आणि जे या वेळेला संकल्प घेतात ते आपल्या जीवनात काहीही मिळवू शकतात. आणि आता प्रश्न पडतो की नक्की ब्रह्ममुहूर्त काय आहे? संस्कृतमध्ये ब्रह्म याचा अर्थ आहे ज्ञान, आणि मुहूर्त म्हणजे ही ती वेळ आहे ज्यावेळी ज्ञानाची शक्ती चरमवर असते, जेव्हा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा आपल्या सर्वात जवळ असते. ब्रह्ममुहूर्त जवळजवळ सूर्योदयापूर्वी 1.5 तास अगोदर असतो, म्हणजे 3:30 ते 5:30 मध्ये. पण ही वेळ इतकी खास का आहे? कारण ही वेळ सात्विक ऊर्जेने भरपूर असते. रात्रभर वातावरणामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा जमा होते ती या वेळेला समाप्त होते. या वेळेलाच हवा सर्वात शुद्ध असते. आपली आत्मा आणि शरीर या वेळेलाच सर्वात जास्त ग्रहणशील असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेळेला ब्रह्मांडामधील सर्व पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासाठी उपलब्ध असते. आणि विज्ञानसुद्धा ब्रह्ममुहूर्ताला मानतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही फक्त एक आध्यात्मिक गोष्ट आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. विज्ञानसुद्धा या रहस्याला मानतं. ऑक्सिजनची शुद्धता. सकाळी 4 वाजायच्या जवळपास वातावरणामधील ऑक्सिजनची मात्रा काही पटीने वाढते.
या ऑक्सिजनमुळे आपली बुद्धी जास्त वेगाने चालते आणि शरीराच्या पेशी रिचार्ज होतात. मस्तिष्काची अल्फा टेस्ट. झोपेतून उठल्यावर आपला मेंदू अल्फा वेव्स उत्पन्न करतो. या वेळेला आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय असतो. ही ती वेळ असते ज्यावेळी तुम्ही आपल्या मनाला प्रोग्राम करू शकता, आपल्या नशिबाला पुन्हा एकदा लिहू शकता. सर्कंद रिदम. आपलं शरीर एक बायोलॉजिकल क्लॉकसारखं रिदमनुसार चालत असतं. सकाळी 4 वाजल्यानंतर शरीरामध्ये कॉर्टिसोल हार्मोन वाढायला सुरुवात होते, जे आपल्याला जास्त ॲक्टिव्ह आणि एनर्जेटिक बनवतात. हेच कारण आहे की जे लोक या वेळेला उठतात ते पूर्ण दिवसभर ऊर्जावान फील करतात. शास्त्रांमध्ये ब्रह्ममुहूर्ताचा उल्लेख. श्रीमद भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण सांगतात, प्रातकाळामध्ये उठून जो व्यक्ती आपल्या मनाला शुद्ध विचाराने भरतो तो जीवनामध्ये कधीच असफल होत नाही. महर्षी पतंजलीने सुद्धा सांगितलं होतं की जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यान करतो तो जीवनामध्ये मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यात सक्षम होतो. अष्टांग योगामध्ये याला आत्मसाक्षात्काराचं सर्वात श्रेष्ठ वेळ सांगितलेली आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणारे लोक हे महान लोक असतात. तुम्हाला माहीत आहे का की महान लोक सकाळी लवकर का उठतात? स्वामी विवेकानंद सुद्धा ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यान आणि स्वाध्याय करत असत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सकाळी 4 वाजता उठून रिसर्च आणि अध्ययन करत असत. महात्मा गांधी सुद्धा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून प्रार्थना आणि लेखन करत असत. स्टीव्ह जॉब्स आणि एलॉन मस्क जगातले सगळ्यात यशस्वी बिझनेस लीडर हे सुद्धा वेळेचं महत्त्व जाणतात. आता प्रश्न हा पडतो की तुम्ही काय करू शकता जर खरंच तुम्हाला तुमचं नशीब बदलायचं असेल आणि जर तुम्हाला आपल्या जीवनात काही मोठं प्राप्त करायचं असेल आणि जर तुम्हाला शांती, यश, समृद्धी हवी असेल तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या शक्तीला आपलंसं करून घ्यायला हवं. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या नशिबाला बदलण्याची चावी ही तुमच्याजवळच आहे तर तुम्ही त्याला उचलाल का? कल्पना करा, तुमचा दिवस कोणत्याही तणावाशिवाय सुरू झाला आहे. मन शांत आहे, विचार स्पष्ट आहेत आणि तुमची बुद्धी तेज आहे. तुम्ही कोणतंही काम कराल त्याच्यामध्ये यश हे मिळेलच. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं आळस नाही आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही एनर्जेटिक आहात. जर असं असेल तर तुमचं जीवन हे नक्कीच बदलेल. आणि आता सत्य जाणून घ्या की ही फक्त एक कल्पना नाही आहे, ही एक वास्तविकता बनू शकते. तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायला सुरुवात करा. ब्रह्ममुहूर्त एक साधारण वेळ नाही आहे, एक शक्ती आहे, एक रहस्य आहे जी त्या लोकांचं आयुष्य बदलून देतं जे याला समजतात. आता आपण खोलपर्यंत जाणून घेऊया की ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य नक्की काय आहे आणि ते तुम्हाला कशा प्रकारे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक रूपाने बदलू शकतो. एक मानसिक शक्ती तुमच्या बुद्धीला रॉकेटच्या स्पीडपेक्षाही जास्त तेज बनवू शकते. तुम्हाला असं कधी वाटलं आहे का की तुमचं मस्तिष्क नेहमी थकलेलं आहे? तुम्हाला काही गोष्टी आठवत नाही आहेत, तुमची एकाग्रता कमी झाली आहे आणि जर हा तर ब्रह्ममुहूर्त याचा उपाय आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला वातावरण सात्विक ऊर्जेनं भरलेलं असतं. या वेळेला बुद्धी सर्वात जास्त ग्रहणशील असते. हेच कारण आहे की प्राचीन ऋषीमुनी या वेळेला अध्ययन आणि ध्यान करत होते. विज्ञान काय सांगतं? ऑक्सिजन लेवल या वेळेला जास्त शुद्ध असते.
ज्यामुळे तुमची बुद्धी ही जास्त वेगाने काम करते. मस्तिष्कामध्ये न्यूरॉन कनेक्शन सर्वात अधिक सक्रिय असतात, ज्यामुळे स्मरणशक्ती म्हणजेच मेमरी पॉवर वाढते. अल्फा वेव्ज उत्पन्न होतात, ज्यामुळे ध्यान आणि रचनात्मक क्रिएटिव्हिटी वाढते. हेच कारण आहे की जे लोक ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात ते कोणत्याही विषयाला जलद गतीने शिकू शकतात. जर तुम्ही अभ्यासामध्ये किंवा करिअरमध्ये नाव कमवू इच्छिता तर या वेळेचा फायदा उठवा. एवढंच नाही तर शारीरिक शक्ती आणि रोग दूर होतात. शरीर ऊर्जेनं भरून जातं. तुम्हाला माहीत आहे का की ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यामुळे तुमच्या शरीर ही नॅचरली डिटॉक्स होतो. सकाळी 4 वाजेच्या आसपास वातावरणामध्ये ऑक्सिजनचा स्तर हा सर्वात जास्त असतो. या वेळेला जर तुम्ही प्राणायाम किंवा खोल श्वास घेता तर तुमचं शरीर हे विषमुक्त म्हणजेच डिटॉक्स होऊन जातं. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यामुळे शरीरातलं विष बाहेर निघून जातं, ज्याच्यामुळे स्किन ग्लो करते आणि चेहऱ्यावर चमक येते. मेटाबॉलिझम वाढतो, ज्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि लठ्ठपणा येत नाही. शरीराची इम्युनिटी ही मजबूत राहते, ज्यामुळे रोग जवळ येत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमी तरुण आणि ऊर्जावान दिसायला हवं तर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याची सवय लावून घ्या. तसेच आध्यात्मिक शक्ती, आत्मा जागृत होईल, मनाला शांती मिळेल. तुम्हाला वाटतं की तुमचं मन नेहमी अशांत असतं, चिंता आणि तणावाने ग्रासलेलं असतं. याचा उपायसुद्धा ब्रह्ममुहूर्तामध्येच आहे. शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यान करण्याने 7ही चक्र सक्रिय होतात. या वेळेला केली जाणारी साधना आत्म्याला जागृत करते. काय होतं या वेळेला ध्यान करण्यामुळे? मनाच्या कोपऱ्यात लपलेलं भय आणि तणाव समाप्त होतात. आत्म्याची शुद्धी होते, ज्यामुळे तुम्ही नेहमी खुश आणि शांत राहता. अंतरात्म्याशी जुडाव होतो, ज्यामुळे तुम्हाला योग्य आणि अयोग्याचं ज्ञान स्पष्ट होतो. हेच कारण आहे की योगी आणि साधक या वेळेला विशेष साधना करतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जीवनसुद्धा आध्यात्मिक रूपाने समृद्ध व्हावं तर या वेळेला उठून ध्यान करा. तुम्हाला वाटतं का की नशीब कोणा दुसऱ्याच्या हातामध्ये आहे? जर हा तर हे भ्रम आहे. आता हे भ्रम संपून टाका. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणारे लोक आपल्या भाग्याला स्वतः लिहितात. या वेळेला केली जाणारी सकारात्मक विचार आणि संकल्प, अफर्मेशन तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलू शकतात. तर कसं? या वेळेला औचित मन सर्वात जास्त सक्रिय असतं. या वेळेला बोलले जाणारे किंवा विचार केले जाणारे विचार 100 पटीने हे जास्त परिणाम करतात. या वेळेला ब्रह्मांडामधून ऊर्जा सरळ तुमच्याजवळ येते. हेच कारण आहे की जे लोक या वेळेला उठून मंत्र, जाप, ध्यान आणि सकारात्मक चिंतन करतात ते आपल्या भाग्याला जागृत करू शकतात. जर तुम्ही सुद्धा आपल्या जीवनात चांगली नोकरी, यश, अपार दौलत, आनंद आणि शांती यावी असं वाटत असेल तर ब्रह्ममुहूर्ताचा लाभ हा नक्कीच घ्या. आता प्रश्न पडतो की या वेळेला काय करायचं आणि काय करू नये. सत्य गोष्ट की या वेळेला उठल्यानंतर ओमचं उच्चारण करा. तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी प्या. यामुळे शरीर शुद्ध होतो. ध्यान, योग आणि प्राणायाम करा. या वेळेला शुभ संकल्प घ्या, ज्यामुळे तुमचा दिवस आणि जीवन दोन्हीही सुंदर बनतील. या वेळेला कोणत्या गोष्टी करू नये?
या वेळेला कोणत्याही नकारात्मक विचार मनामध्ये येऊ देऊ नये, कारण ही वेळ चेतनाला उन्नत करायची आहे. मोबाईल किंवा टी व्हीचा वापर करू नये, यामुळे मानसिक अशांती वाढते. या वेळेला मांसाहार किंवा तामसिक भोजनचं सेवन हे वर्जित आहे. जर तुम्हाला आता काय करायचं आहे, आता तुम्हाला माहीत आहे की ब्रह्ममुहूर्त हे किती शक्तिशाली आहे, पण फक्त जाणून घेणं पुरेसं नाही आहे. आता त्याला आपलंसं पण करणं जरुरी आहे. तुम्हाला वाटतं का की ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं कठीण आहे? तुम्ही अलाराम लावता का? आणि तरीसुद्धा तुम्ही उठू शकत नाही. आणि जर तर हा व्हिडिओ तुमचं जीवन बदलू शकतं. कल्पना करा की 4 वाजता तुमचं मन हे स्वतःहूनच उठेल. कोणताही अलार्म न लावता तुमचे डोळे एवढे प्रसन्नतेने उघडतील, जसं काही कोणती अलौकिक शक्ती तुम्हाला जागं करत आहे. तुमचं शरीर एकदम हलकं फील करत आहे. मन एकदम शांत आहे. विचार एवढे स्पष्ट हवेत की तुम्हाला तुमच्या प्रत्येक लक्ष्याचा रस्ता हा दिसू लागेल. आज आम्ही तुम्हाला तेच गुप्त रहस्य सांगणार आहोत, ज्यामुळे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं हे सोपं होऊन जाईल आणि ही एक सवय होऊन जाईल. ब्रह्ममुहूर्तावर लोक का उठू शकत नाहीत? कारण नक्कीच जाणून घ्या की तुमच्याबरोबर असं का होतं. अलार्म लावता पण तुम्ही उठू शकत नाही. जर तुम्ही उठता पण थोड्या दिवसानंतरच तुमच्या जुन्या सवयीमध्ये परत येता. याचं कारण तुमचं अवचित मन, सबकॉन्शियस माइंड आहे. तुमचं अवचित मन एक प्रोग्रामप्रमाणे काम करतं. जर तुम्ही या प्रोग्रामला सांगितलं की सकाळी उठणं हे कठीण आहे, तो सकाळी उठणं हे कठीण होऊन जाईल. जर तुम्ही याला नवीन आदेश दिलात की मला सकाळी उठणं आवडत आहे, तर हे सत्य होऊन जाईल. तर कसं करायचं की झोपायच्या अगोदर सकाळी 5 वेळेला बोला की ब्रह्ममुहूर्तामध्ये मी उठेन. आणि हे खूप सोपं आहे. झोपतेवेळी एक इमॅजिन करा, स्वतःला सकाळी उठल्यानंतर खुश आणि ऊर्जावान महसूस करताना बघा. रात्रीच्या वेळी स्वतःला एक आदेश द्या की मला सकाळी 4 वाजता उठायचं आहे. कोणत्याही अलारामची गरज नाही आहे. जर तुम्ही हे काही दिवससुद्धा कराल तर तुम्हाला सकाळी उठण्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. सकाळी उठायचे 5 गुप्त प्रकार हे 100% काम करतीलच. पहिला, पाणी पिऊन झोपा. जर तुम्ही झोपायच्या अगोदर पाणी पिऊन झोपाल तर सकाळी तुमच्या शरीराला स्वतः जागायची गरज पडेल. तुम्ही कोणत्याही अलार्मशिवाय उठण्याचा अनुभव कराल. 2, अंथरुणामधून 5 सेकंदामध्ये उठण्याचा नियम. जर तुम्ही उठल्यानंतर विचार करत राहाल की उठू की नको, तर तुमचं मस्तिष्क बहाणा देईल आणि तुम्ही परत एकदा झोपाल. याचाच उपाय 5 सेकंद रूल. अलार्म वाजला किंवा डोळे उघडले त्याच्यानंतर लगेचच 1, 2, 3, 4, 5 बोला आणि लगेच उठा. कोणत्याही प्रकारचा विचार न करता उभं राहा. ही एक सायकोलॉजिकल ट्रिक आहे, ज्यामुळे उठणे हे 10 पटीनं सोपं होऊन जातं. नंबर 3, अलार्म पासून वाचा. हे करा, अलार्मवर भरोसा करू नका. याच्यापेक्षा एक प्राकृतिक तरीका वापरा. झोपायच्या अगोदर स्वतःला मानसिक रूपाने प्रोग्राम करा की तुम्हाला सकाळी उठायचं आहे. बेडरूमची खिडकी थोडीशी खुली ठेवा, जेणेकरून सूर्याची पहिली किरणं तुम्हाला जागं करतील. आणि तुमच्या फोनला स्वतःपासून दूर ठेवा, जेणेकरून अलार्म वाजल्यानंतर तुम्ही उठून स्वतः ते बंद कराल. नंबर 4, झोपायचा प्रकार. जर तुम्ही रात्री मोबाईल बघून झोपत असाल तर उठणं खूप कठीण होऊन जाईल. याच्यामुळे झोपायच्या अगोदर 1 तास पहिले मोबाईल बंद करा आणि हलक्या प्रकाशामध्ये झोपा, जेणेकरून ब्रेनला सिग्नल मिळेल की तुम्हाला एक गाढ झोप घ्यायची आहे. झोपतेवेळी एक खोल श्वास घ्या आणि मनाला शांत करा. नंबर 5,
सकाळी उठल्यानंतर लगेचच ऊर्जा मंत्र बोला. सकाळी उठल्यानंतरच जर तुम्ही ओमचं उच्चारण कराल तर याच्यामुळे तुमचं मस्तिष्क लगेच ॲक्टिव्ह होऊन जाईल. याच्याबरोबरच हे 3 वाक्य बोला. मी ऊर्जावान आहे, माझा दिवस अद्भुत होणार आहे, ब्रह्ममुहूर्त माझ्या जीवनाला बदलत आहे. जर तुम्ही हे 3 वाक्य रोज सकाळी बोलाल तर तुमचं जीवन हे पूर्णपणे बदलून जाईल. ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य विज्ञाना इतकं शक्तिशाली आहे. आता प्रश्न हा पडतो की ब्रह्ममुहूर्तच का आणि हा इतका प्रभावशाली का आहे? शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तामध्ये ब्रह्मांडाची ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असते. ही वेळ मन आणि आत्म्याला शुद्ध करण्यासाठी सर्वात चांगली मानली जाते. या वेळेला केली जाणारी साधना, प्रार्थना आणि मंत्राचा जाप हा 100 पटीने जास्त परिणाम करतो. विज्ञानानुसार या वेळेला मस्तिष्काची अल्फा वेव्ज सर्वात जास्त सक्रिय असते, ज्यामुळे ध्यान आणि शिकण्याची क्षमता वाढते. या वेळेला सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे सर्वात जास्त हलकी असतात, ज्यामुळे शरीर प्राकृतिक रूपाने हील होत असतं. या वेळेला ऑक्सिजनची शुद्धता सर्वात अधिक असते, ज्यामुळे फुफ्फुसे आणि हृदय हे स्वस्थ राहतात. यामुळे कोणतीही व्यक्ती या वेळेला उठून ध्यान धारणा करते त्या व्यक्तीची बुद्धी तेज, शरीर स्वस्थ आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करतो. तर आतापर्यंत तुम्हाला माहीत आहे की ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं किती शक्तिशाली असतं. पण आता प्रश्न हा आहे की उठल्यानंतर काय कराल? जर तुम्ही उठून फक्त बसून राहाल तर त्याचा फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला 7 असं गुप्त रहस्य सांगायला जात आहोत, जे तुम्हाला मानसिक शांती, स्वास्थ्य, धन आणि यश देतील. ते कार्य आहेत ज्याला ऋषीमुनी, योगी आणि महान विभूती करत होते. 1. उठल्यानंतर या 2 गोष्टी करा, नाहीतर पूर्ण मेहनत बेकार. पहिलं काम, उठल्यानंतर सर्वात पहिल्यांदा धरती मातेला प्रणाम करा. तुम्ही बघितलं असेल की जुन्या वेळेला आपली आजी सकाळी उठल्यानंतर नेहमी जमिनीला हात जोडून प्रणाम करत असे. हे काही अंधविश्वास नव्हतं, तर याच्या पाठीमागे एक खोल विज्ञान लपलेलं आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा एकत्र होत जाते. सकाळी धरती मातेला प्रणाम केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जमिनीमध्ये निघून जाते. यामुळे मन शांत होते आणि पूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जा राहते. आणि नंतर तुमचे डोळे उघडा आणि मनामध्ये एक संकल्प घ्या की आजचा दिवस अद्भुत होणार आहे. दुसरं काम म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी प्या. आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर तुम्हाला थोडंसं सुद्धा थकलेलं किंवा सुस्त वाटत असेल तर याचं कारण शरीरामध्ये जमलेले टॉक्सिक. रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाण्यामुळे शरीर लगेच शुद्ध होऊन जातं. लिव्हर आणि किडनी ॲक्टिव्ह होते, ज्यामुळे मेटाबॉलिझम तेज होतो, चेहऱ्यावर चमक येते आणि पाचनतंत्र मजबूत होतो. कसं करणार तर रात्री एक तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर हळूहळू करून हे पाणी प्या. हे 2 कार्य न केल्यामुळे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचं पूर्ण लाभ मिळत नाही. जे 7 शक्तिशाली कार्य जे तुम्हाला सफल आणि आत्मिक बळ देतं. सकाळी उठल्यानंतर 5 ते 10 मिनिटं ओमचं उच्चारण करा. मस्तिष्कासाठी संजीवनीचं काम करतं. मस्तिष्काची अल्फा वेव्ज याच्यामुळे सक्रिय होते. याच्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. याच्यामुळे तणाव आणि चिंता संपते. शरीराची ऊर्जा वाढते आणि मन शांत होतो. आणि जर तुम्ही नियमित रूपाने असं कराल तर तुम्हाला कधीही मानसिक तणाव होणार नाही. सूर्योदयाच्या अगोदर स्नान करा. ऊर्जाचं रहस्य ऋषीमुनी सांगतात की स्नानाशिवाय पूजा निष्फळ आहे.
ब्रह्ममुहूर्तावर थंड पाण्याने स्नान करा. हे केल्यामुळे शरीराची आंतरिक ऊर्जा जागृत होते. शरीराचे 7ही चक्र जागृत करतात, सक्रिय करतात. 3. सूर्याला अर्घ्य द्या. जीवनामध्ये सफल आणि तेजस्विता हवी असेल तर असं करण्याचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? सकाळी सूर्याला अर्घ्य देणाऱ्या व्यक्तीची बुद्धी प्रखर होते. ही नेत्राच्या ज्योतीला वाढवतात आणि चेहऱ्यावर अद्भुत आभार येते. हे भाग्याला जागृत करते आणि व्यक्तीचे सर्व काम हे सहजरित्या बनून जातात. या 4 मंत्राचा जप ब्रह्ममुहूर्तामध्ये करा. 100 पटीने अधिक फळ मिळेल. शास्त्रानुसार या वेळेला केला जाणारा मंत्र सामान्य वेळेच्या 100 पटीने अधिक प्रभावशाली होतो. सर्वात शक्तिशाली मंत्र गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः. महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबके यजामहे. श्री विष्णू सहस्रनाम. जर तुम्ही याचा कमीत कमी 5 मिनिटे सुद्धा जप कराल तर तुमचं जीवन समृद्धी आणि शांतीने भरून जाईल. नंबर 5. आध्यात्मिक ग्रंथ वाचा. ज्ञान आणि सफलताचा स्रोत. या वेळेला वाचल्या जाणाऱ्या ग्रंथाचा प्रतिशतच्या हिशोबाने जास्त अधिक प्रभाव पडतो. भगवद्गीता वाचल्यामुळे निर्णय घेण्याची शक्ती वाढते. रामायण वाचल्यामुळे जीवनामध्ये आदर्श आणि संयम येतो. वेद आणि उपनिषद वाचल्यामुळे व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करतो. आणि जर तुम्ही 10 मिनिटे सुद्धा या ग्रंथाचा अध्ययन कराल तर तुमचे विचार खूप शक्तिशाली बनतील. नंबर 6. संकल्प करा. जीवन बदलण्याची सुरुवात सांगतो की जो सुद्धा विचार आपण सकाळी सकाळी करतो तोच विचार पूर्ण दिवसभर प्रभाव टाकतात. आजचा दिवस माझ्यासाठी खूप शुभ आहे. मला सर्व कामात सफलता मिळेल. जर तुम्ही सकाळी सकाळी हे संकल्प कराल तर तुमचा पूर्ण दिवस सकारात्मकतेने भरून जाईल. नंबर 7. योग आणि प्राणायाम. स्वास्थ्य आणि दीर्घायुक्त रहस्य. आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये फक्त 10 मिनिटे योग किंवा प्राणायाम कराल तर तुमचं शरीर हे रोगांपासून मुक्त राहील. अनुलोम विलोम मस्तिष्काची शक्ती वाढवतो. कपालभाती पोट आणि पाचन तंत्राला मजबूत बनवतं. ब्राह्मणी प्राणायाम मानसिक तणावाला समाप्त करतो. योग करणारी व्यक्ती कधीही आजारी पडत नाही आणि त्यांची ऊर्जा ही नेहमी उच्च राहते. निष्कर्ष. आता तुमची वेळ तुमच्याजवळ ब्रह्ममुहूर्ताचं सर्व गुप्त रहस्य आहेत. आणि जर तुम्ही या 7 गोष्टींना तुमच्या जीवनामध्ये जर आपलंसं केलं तर तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल आणि तुमचं नावसुद्धा महान लोकांमध्ये घेतलं जाईल. तुम्ही मानसिक रूपाने शांत आणि शारीरिक रूपाने स्वस्थ आणि आत्मिक रूपाने शक्तिशाली बनाल. आता तुमच्याकडून एक संकल्प हवा आहे की तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायला आणि या 7 कार्यांना करायला तयार आहात का? जर हा तर कॉमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमची आध्यात्मिक यात्रा इथूनच सुरू होते. श्री स्वामी समर्थ.